आणि आताचा कर्जदार, आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल. ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे, आमच्या लोकांनी, आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे. आंदोलन संपलं नाही, आंदोलन संपलं नाही. जेपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम यहाँ खडे आहे, हम अभी जिंदा है. आज नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं, तुम्हाला माहित आहे. 7 ते 8 आबावरती आलेले होते. त्याच नागपुरात रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे. त्याच्यामुळं आता झालं ते तुला घोषणा देत आहे बाहेर की सरकारने आम्हाला फसवलं, तुम्हाला असं वाटतं का? त्यांना का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहित नाही. ते मिटिंगला येणार होते, नेमकं ते मिटिंग त्यांची चुकली. त्यानं नाराजगिराज नाही, ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे. त्यांना भेटतो, त्यांना समजून घेतोय. आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरीमध्ये गेलं, जानकरांचं गेलं, तुमचे नवले साहेबांचं गेलं, राजू शेट्टीचं गेलं. म्हणजे एक मला समजत नाही, दुर्दैवी गोष्ट आहे. मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप विरोध कुठलाही होत नव्हते. फार प्रामाणिकतेने लोक आंदोलन कर्त्यावरच, म्हणजे लढणारा असतं का नाही, अरे तुझ्या छातीत गोडी नाही लागली रे, ते छातीत लागायला पाहिजे होती, पायात का लागली. हे असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे पैदा झालेले आहे, मला माहित नाही. म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गोळी लागली तर त्याला बरं वाटतं, वा वा वा, लढाई. अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे, दिव्यांगांचा आता परवा एक GR निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात. दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे, मच्छीमाराचा नाही झालाय, मच्छीमाराची चर्चा व्हायची आहे, मेंढपाळांची चर्चा झाली. आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर. ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार. कामगार शेतमजुरांचा विषय असा एकंदरीत आहे. मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली. आपण मानावं तेवढे आपले आभार कमीच आहे. सगळ्या मीडियाचं मी आभारही मानतो, आपल्याला धन्यवाद देतोय. आंदोलन काळामध्ये